मुक्काम शिंगडगाव, तालुका दक्षिण सोलापूर. आणि हे लिंबूचं बाग केला आम्ही 2.5 एकर. त्याच्यात 2 ते 7 असं रोपं बसली. आता सध्या पाणी नाही विहिरीला, वाळून चालल्याचं. त्यासाठी थोड्या पाण्यामध्ये ड्रीप करून आम्ही त्याला सांभाळून हे केला, जगवला त्यांना. आता पाऊस नाही, पाणी नाही, आणि ते आता ऊसा पाणी सगळं वाळून सगळं, उसाला पाणी नाही. साधारण तुमचं यावर्षी किती लाखाचं नुकसान होणार आहे ऊस आणि लिंबूमध्ये? 7-8 लाख नुकसान झालं आमचं. नुकसान झालं, काय करायचं. संपूर्ण म्हणजे पाण्याची पातळी खालवली, बोरवेल असतील किंवा विहीर असेल. विहिरी सगळं पाणीच आटून गेलं. आता तुम्ही या लिंबूच्या बागेसाठी कुठल्या सानिध्यातून तुम्ही पाणी वापरता? म्हणजे विहिरीचं पाणी आणून वापरलं आम्ही. तर पाणी कमी झालं तर त्यासाठी ड्रीप करून सगळं थोडं थोडं पाणी हे करून जगवलं त्यांना. वाळून चालले सगळं झाडं, ड्रीप करून खोदून सगळं हे केलं. कारण शासनाने याकडे प्रत्येक आता जे दुष्काळ पडला याकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं वाटतं का तुम्हाला? लक्ष द्यायला पाहिजे आम्हाला. शेतकऱ्याचं आम्ही शेतीवरच अवलंबून. आपल्याला काय नाही, नोकरी नाही, काय शेतावरच आहे. त्याशिवाय काय पर्यायच नाही.